कोलॅजन 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 सध्या प्रत्येक ॲडमध्ये कोलॅजनची ॲड दाखवली जाते। त्याचबरोबर प्रत्येक जण कोलॅजन बाबतीत बोलत आहे। प्रत्येकालाच कोलॅजन सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत का? आयुर्वेदानुसार कोलॅजन म्हणजे नक्की काय? आणि फक्त कोलॅजन सप्लिमेंट्स घेऊन आपली स्किन हेल्दी, यंगर लुकिंग, त्याचबरोबर फाईन लाईन्स आणि रिंकल्स यापासून दूर राहील का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा। जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं आपलं शरीरातलं कोलॅजन हे कमी होतं। कोलॅजन कमी झाल्यानंतर आपली स्किन ही सॅगी होते, खाली पडल्यासारखी दिसू लागते, ड्रॉप होते आणि फाईन लाईन्स आणि रिंकल्स दिसू लागतात। ही सगळी लक्षणे ही फक्त आपल्या चेहऱ्यावरच नाही तर पूर्ण आपल्या शरीरावर दिसू लागतात। म्हणजेच आयुर्वेदानुसार काय तर जेव्हा आपल्या शरीरात वृक्षता येते, जेव्हा आपण 50च्या पुढे जातो तेव्हा वात हा झपाट्याने वाढतो आणि वृक्षता जशी जशी वाढू लागते आपल्या शरीरातला स्नेह कमी होऊ लागतो, ग्लो कमी होऊ लागतो, लस्टर कमी होऊ लागतो आणि त्याचमुळे आपल्याला फाईन लाईन्स आणि रिंकल्स दिसू लागतात। कोलॅजन सप्लिमेंट्स किंवा कोलॅजन घेणे हे फक्त या वर्ष 2 वर्षात आलेली संकल्पना आहे। पण आपले पूर्वज नक्की स्किन चांगली राहण्यासाठी, एज दिसू नये, एज कमी दिसावे किंवा यंगर लुकिंग राहावे यासाठी काय करायचे ते पण पाहणे आवश्यक आहे। सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपल्या शरीरातली स्नेहाचे प्रमाण हे व्यवस्थित ठेवणे। म्हणजेच काय तर स्नेह आपल्याला बाह्य आणि अभ्यंतर हे दोन्ही घ्यायला सांगितलेले आहे। बाह्यतः स्नेह म्हणजेच आपण अभ्यंग करतो, जे पूर्वीचे लोक पहिल्यापासून पाळत आलेले आहेत ते म्हणजे अभ्यंग, म्हणजेच सर्व शरीराला तेल लावणे। आंघोळीच्या आधी पूर्ण शरीराला तेल लावून नंतर आंघोळीला जायला सांगितलेलं आहे। आणि अभ्यंतर स्नेह म्हणजे काय करणे तर सध्या वेट लॉससाठी किंवा फिगर व्यवस्थित ठेवण्यासाठी, कोलेस्ट्रॉल लेवल कमी ठेवण्यासाठी तूप किंवा तेल याचा वापर पूर्णतः बंद केला जातो। त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये वृक्षता जास्त वाढते, आपले ऑइल ग्लँड्स, त्वचेवरील सीबम ग्लँड्स ही व्यवस्थित काम करू शकत नाहीत आणि त्यामुळेच आपल्याला फाईन लाईन्स, रिंकल्स किंवा एज वाढल्यासारखे दिसून येते। आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ हे 3 प्रकृती असतात। ज्यांची पण वात प्रकृती असते त्यांची त्वचा ही खूप ड्राय होते, खूप लवकर रुक्ष होते, थंडीमध्ये खूप जास्त त्यांना हेवी मॉइश्चरायझर्स लावावे लागतात। दुसरी प्रकृती म्हणजे पित्त प्रकृती, त्यांची स्किन ही नॉर्मल टू कॉम्बिनेशन असते, त्यामध्ये थोड्या प्रमाणात स्नेहन अपेक्षित आहे। आणि तिसरं म्हणजे कफ प्रकृती, ज्यांची त्वचा ही आधीच यंगर लुकिंग असते, त्याचबरोबर त्यांचं एजसुद्धा हे हळूहळू समोर गेल्यासारखं वाटतं, त्यांचं एज कमी वाटतं, त्याचबरोबर त्यांना फाईन लाईन्स, रिंकल्स किंवा चेहऱ्याची स्किन ड्रॉप होणे ही सगळी लक्षणे उशिराने दिसू लागतात। कफ प्रकृतीच्या व्यक्तींना स्नेहाचं प्रमाण कमी ठेवणे अपेक्षित आहे। हा मुद्दा म्हणजे आपलं पचन व्यवस्थित असणे। उत्तम पचनासाठी आपलं लिव्हर हे स्ट्रॉंग असायला हवं, त्याचबरोबर आपल्या शरीरात ज्युसेस हे व्यवस्थित सिक्रेट व्हायला हवेत। स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन यामध्ये पचन व्यवस्थित व्हायला हवं। कारण आपण जरी कोलॅजन सप्लिमेंट्स घेत असू किंवा तूप, तेल यासारखे पदार्थ आपण जर घेत असू तर त्याचे उत्तम पचन होणे अपेक्षित आहे, तरच ते आपल्याला शरीराला किंवा स्किनला प्रोटेक्ट करेल। आपली स्किन किंवा फेसवरची स्किन ही आपल्या शरीराचा आरसा असतो, त्यामुळे ज्यांचं पण पचन व्यवस्थित होत नाही किंवा गॅस होतात, ब्लोटिंग होतात, पोट साफ व्यवस्थित होत नाही, ते म्हणजे चेहऱ्यावर फोड येतात किंवा काळवटपणा येतो, हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे मेलॅझ्मा येतो, स्ट्रेसमुळे मेलॅझ्मा येतो। त्यामुळे जर तुम्ही उत्तम कोलॅजन सप्लिमेंट्स जरी घेतले तरी त्याचं शरीरात गेल्यानंतर पचन होणे अपेक्षित आहे, तरच ते आपल्याला फायदा देऊ शकतील। तिसरा मुद्दा आहे इंटरमिटंट फास्टिंग। इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे आपल्या 2 जेवणाच्या मध्ये कमीत कमी 14 ते 16 तासाचा अंतर असावा किंवा आठवड्यातून 1 वेळा आपण पूर्ण दिवस फास्ट करायचा आहे। आयुर्वेदामध्ये लंघन हे परम औषध सांगितलेलं आहे, म्हणजेच कोणत्याही व्याधीवर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे लंघन आहे। त्यामुळे साधी ताप आल्यानंतर सुद्धा लंघन करायला सांगितलेलं आहे। पण जेव्हा आपण इंटरमिटंट फास्टिंग करतो किंवा आठवड्यातून 1 दिवस आपण कंप्लीट फास्ट करतो तर तेव्हा आपल्या शरीरातली ऑटोफेजी ही प्रक्रिया चालू होते। ऑटोफेजी म्हणजे काय तर जे आपल्या शरीरातले डेड सेल्स आहेत, ॲबनॉर्मल सेल्स आहेत, जे विकृत आहेत, या सर्वांना आपलं शरीर स्वतःच डिस्ट्रॉय करू लागतो। यामुळे सुद्धा आपली त्वचा ही यंगर लुकिंग किंवा फाईन लाईन्स, रिंकल्स यापासून दूर राहते। चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या आहारामध्ये अँटीऑक्सिडंट्स किंवा विटॅमिन D3 रिच फूड्स असणे खूप महत्त्वाचं आहे। अँटीऑक्सिडंट्स म्हणजेच आयुर्वेदातली रसायन चिकित्सा। रसायन चिकित्सा म्हणजे वेगवेगळी कल्प वापरून, वेगवेगळी गुटीवटीज वापरून किंवा वेगवेगळी पंचकर्म करून
आपल्या शरीरातले 7 धातू म्हणजेच रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सगळ्या धातूंचं पोषण होईल किंवा ते प्राकृत अवस्थेत राहतील। यामध्ये आमलकी, सारिवा, मंजिष्ठा, गुडुची, अश्वगंधा, विदारी यासारखे वेगवेगळ्या द्रव्यांचा उपयोग करून वेगवेगळी कल्प तयार केली जातात आणि ही कल्प आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्सचं काम करतात। आपल्या आहारामध्ये वेगवेगळी केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह असलेली पदार्थ किंवा बाहेरील जंक फूड, फास्ट फूड याचा नेहमीच उपयोग असतो आणि ते आपण टाळू शकत नाही। फ्री रॅडिकल्स हे आपल्या शरीरामध्ये जास्त तयार होतात आणि फ्री रॅडिकल्स तयार झाले की एजिंग ही खूप फास्ट होते। अँटीऑक्सिडंट्स किंवा रसायन चिकित्सा हे फ्री रॅडिकल्स कमी करण्याचं किंवा त्यांना नष्ट करण्याचं काम करतात। एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे बरेच जण हे फॅट त्यांच्या आहारामधून पूर्ण कट डाऊन करतात आणि फक्त प्रोटीन घेण्याचा प्रयत्न करतात। यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये एजिंग ही खूप फास्ट होते। वजन कमी करण्यासाठी प्रोटीन रिच हेल्थ ड्रिंक्स दिल्या जातात आणि त्यामध्ये फॅट्स पूर्णतः बंद केले जातात। आपल्या शरीराला प्रोटीन जेवढं आवश्यक आहे तेवढंच फॅट्स आणि विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत। जर यंगर लुकिंग स्किन हवी असेल, एजिंग स्लो डाऊन करायचं असेल किंवा फाईन लाईन्स, रिंकल्स यापासून दूर राहायचं असेल तर फक्त कोलॅजन सप्लिमेंट्स घेऊन उपयोग होणार नाही। त्यासाठी तुम्हाला ही सर्व मुद्दे लक्षात ठेवावी लागतील। फक्त फेसचं नाही तर पूर्ण शरीराचं एजिंग हे स्लो डाऊन होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।